जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कर्णिक सर, तुमच्यासारख्या अनुभवी माणसाबरोबर आमच्या राधिका मसालेला काम करायला मिळणं हे आमचं भाग्यच आहे ना. हो हो, नाही, नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला भेटते. येस, थँक्स अगेन. जेनी, एक गुड न्यूज आहे. ते दिसतच आहे तुमच्या चेहऱ्यावर मॅम. काय आहे? मिस्टर कर्णिकांचा फोन होता. त्यांच्या कंपनीची पुढची ऑर्डर आपल्यालाच मिळतेय. ओ गॉड मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. खूप जुनी आणि रेप्युटेड कंपनी आहे त्यांची. हो, खरं आहे. असंच लोकांचं सहकार्य आणि आशीर्वाद राधिका मसालेला मिळाले तर राधिका मसाले कुठल्या कुठे जाईल. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक चांगली बातमी कळली. येस मॅम. तर आता ही बातमी सगळ्यांना दिली पाहिजे आणि रघुला सांग की काहीतरी गोडधोड मागव म्हणून. सांगते मॅम. मॅम, खूप दिवसांनी तुम्हाला असं बघतीये. खूप हॅप्पी आणि एवढं एनर्जेटिक वाटतंय आज, पूर्वीसारख्या. हो, इतकी चांगली बातमी कळाली आहे ना आज. जेनी, मुख्य म्हणजे आज सकाळी बाबा आलेत नागपूरहून. हो का? ते नागपूरला गेले होते ना मॅम? हो. काय म्हणते नागपूर? नागपूर काय मस्त, पण बिचारे माझ्या काळजीने आलेत. ऑब्विसली. आईंनी फोन केला होता, लगेच हातातली कामं टाकली आणि आले. जेनी, बाबा आलेत ना, खरंच धीर आला मला. नाही तर एरवी ऑफिसमध्ये येते तेव्हा घरी आई कशा असतील अशी काळजी लागून राहते. आता बाबा आलेत तर जरा रिलॅक्स वाटतंय. मॅम, बोलले का ते गुरु सरांची काही? बाबा काही बोलणार नाही त्यांच्याशी. आता यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीत बाबांना. पण मॅम, मग काय ठरवलं गुरु सरांनी? पुढे काय करणार आहेत? काही कळत नाहीये. आज तर ऑफिसमध्ये यायलाही तयार नव्हते. जेनी, आता बघ ना, लंच टाइमची वेळ झाली तरी सुद्धा अजून आले नाहीये. मॅम, मी एक सांगू का प्लीज तुम्हाला? तुम्ही नका एवढा त्यांचा विचार करू. तुम्ही इग्नोर करा त्यांना प्लीज. कारण तुम्ही जितकं लक्ष देता ना त्यांच्याकडे, ते मुद्दाम करतात आणि मग तुम्हालाच स्ट्रेस येतो. मॅम प्लीज. नाही, मला यांची काळजी वाटतच नाहीये. मला काळजी वाटते ना ती शन्याच्या आईची. हे सगळं कळल्यानंतर ती बाई काही ना काहीतरी कारस्थान करत राहणारच. शांत बसणाऱ्यातली बाई नाही ती.